पेसा कायदा वनधिकार कायदा ज्यावेळेस लागू झाला त्याचे नियम तयार झाले शासनाकडनं नाही का ते सर्व ग्रामसभांना प्रशिक्षित करण्यासाठी आदेश होता. तरी सुद्धा बऱ्याच काही मी पण गेलो तिथे मूलला प्रशिक्षण घ्यायला. काय होत असते आपण 4-5 दिवसामध्ये एवढं संपूर्ण कायद्याचा अभ्यास करू शकतो का? किती लोकांना अभ्यास आहे. आम्ही आताच माझ्या एकातली तालुक्यामध्ये एका गावामध्ये गेलो होतो एकातली जवळ ते म्हणाले आज ही आमची पहिली ग्रामसभा आहे. विचार करा कायदा येतो आपल्यापाशी आमच्या फायद्यासाठी पण त्याच्यावर काही कामच करत नाही. तर याबद्दल जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर एक तुम्ही मीटिंग अटेंड केले किंवा एखादी वेळेस तुम्ही जर ऐकले तर पूर्ण कायदा आपल्याला डोक्यामध्ये येईल का? याच्यासाठी आपल्याला अभ्यास गट तयार करावे लागतील. कोणता कायदा कशा पद्धतीचा आहे, आपला दोहन कशानं होत आहे आणि आपले सर्व काही तुका मामाजी सांगितले तशा पद्धतीने आपली लढाई एकत्र येऊन लढाई आपण करतच नाही. कसं झालं अधिकार आला तेंदू आणि बांबू आले लोकांना खूप पैसा दिसायला लागला. मी काही माझ्या ग्रामसभा घेऊन मी अलग चाललो, काही लोक अलग ग्रामसभा घेऊन चालले, काही लोक आपलं एक मंडळ घेऊन अलग चालले. याच्यानं काय होते ते अलग अलग लोकांना अलग अलग पद्धतीने मारत आहे पण आपल्याला काहीच हे समजत नाही. आज इथं एकत्र येऊन बसण्याची काय आम्हाला अडचण निर्माण झाली. तुम्ही जरी का समजा इतर गोष्टीसाठी एकत्र येत नसाल तरी तुम्हाला वाहतूक परवान्यासाठी आपल्याला संघटना बांधणी करणे आहे. आता याच्यामध्ये एकच अडचण नाही राहणार, वाहतूक परवान्यासाठी संघटना आहे का? मग हे काही महत्वाचे लोक आहेत हे सर्व आपल्या बाबी कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत जल जंगल जमीन. आज जर समजा मी गण वनस्पतीचीच गोष्ट केलो तर एखादी आमचं जर सीमा क्षेत्र कायदा काय म्हणतो सीमे आतील आणि सीमे बाहेर गण वनस्पती गोळा करण्याचे ग्रामसभांना पूर्ण अधिकार आहेत. आता एक समजा मला CFR मिळालेला आहे 1542 हेक्टरच्या जागेमध्ये, त्याच्या बाजूला जर एखादी खाण असेल तर ती खाण जात असेल कायदा म्हणतो सीमेबाहेर गण वनस्पती गोळा करण्याचे अधिकार आहेत. मग जर समजा ती जर क्षेत्र खाणीमध्ये जात असेल तर मी त्याच्यासाठी बोललं पाहिजे, कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे. मग आता हे सर्व करते वेळेस आपल्याला कायद्याचा अभ्यास असणे गरजेचं आहे ना. कसं होते मी एखादी एटापल्लीमधील काही ग्रामसभा आपण संघर्षामध्ये सामील झालो, मला ते वेळ झाली. पण काय होते याबद्दल संघटित जर असतो आधी आणि एकत्र येऊन जर अशी चर्चा झाली असती तर आमचे एकही अधिकार गेले नसते. जर समजा ती खाण गेली आणि त्या खाणीमध्ये जर समजा गौण वनस्पत जात असेल मग सीमेबाहेर गौण वनस्पत आपण कोणत्या पद्धतीने गोळा करू आहे ना महत्वाचा विषय. हे मी काही एकत्र याच्यासाठी बऱ्याच गोष्टीचा आम्ही लोकांना सांगतो पण लोक एकत्र बसायलाच तयार नाही. लोक म्हणजे कसं की अरे थोडं शिकलो म्हणजे मी पुष्कळ काही शिकलो. त्याचा एक पहा आम्ही आता ते दिलीप भाऊने सांगितले तशाच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे बऱ्याच लोकांना नाही माहिती. ग्रामसभांना तेंदू पत्ता असेल, बांबू असेल, हिरडा असेल, चारोळी, ढिंक, आवळा, बेडा सर्व गौण वनस्पतींची तुम्हाला मालकी दिलेली आहे. आम्ही याच्यातला एक थोडासा प्रयोग केला तेंदूपत्ता. तेंदूपत्ता आम्ही स्वतः विक्री विल्हेवाट करू. मुख्य वनसंरक्षक, कलेक्टर, उपवनसंरक्षक, रेंज ऑफिस सर्व ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करायचे. आमचा वाहतूक परवाना आम्ही छापून देत आहोत. जेव्हा आम्ही सर्व माहिती देत आहोत तुमचं काम आहे ना, तुम्ही कुठे कुठे चेकपोस्ट लावता काय लावता सर्व आमचे टिप्या चेक केले पाहिजे, आमचं सर्व काही केलं पाहिजे. आष्टीमध्ये एक प्रकरण झाला बागेझरीचा तेंदूपत्ता पकडले, त्याच्यानंतर जारावंडीमध्ये आमचा भूमकान ग्रामसभेचा तेंदूपत्ता पकडले. आम्ही जेव्हा कोर्टामध्ये गेलो जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली होती कलेक्टर ऑफिसला, तोपा मामाजी त्याच्यामधले सदस्य आहेत. तिथे काय निष्कर्ष निघाला माहिती आहे का? नाही तुम्ही जे वाहतूक परवाना देता ते चुकीचं आहे, वन विभागाची स्थिती वापरली पाहिजे. मग त्यासाठी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्हाला बोलावण्यात आला. त्याच्यामध्ये मग सांगितल्याप्रमाणे जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये कलेक्टर हा अध्यक्ष असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव असतात आणि मग उपवनसंरक्षक जे आहेत हे सदस्य असतात आणि ग्रामसभेचे 3 जे लोक आहेत कलेक्टरनी ते निवडलेले 3 सदस्य असतात आणि सेवाभावी संस्थेचे 2 माणसं असतात. आता यांची जेव्हा बैठक लागली तेव्हा काय झाला त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यांना निवडला होता ग्रामसभेचे लोक त्यांच्यापैकी एकच देवाजी तोपा होते, दोघे होतेच नाही. आणि संस्थेचे जे लोक होते हे पण कोण होते मला नाही माहिती, ते होते ते अवेलेबल.
पण तिथं मग कलेक्टर साहेबांनी एक अट कोणती ठेवली, ठीक आहे तुम्ही म्हणतात ना तुमची वाहतूक परवाना लागेल असं, तर तिथे मतमोजणी झाली, हात वरती करा असं सांगण्यात आला. वन विभागाची स्थिती वापरली पाहिजे असं किती लोकांना वाटते? असं जेव्हा कलेक्टर साहेबांनी म्हटलं, उपवन संरक्षक शासकीय याच्यातले असल्यामुळे ते सर्व उपस्थित होते. 4 लोकांनी हात वरती केला. मग त्याच्यानंतर ग्रामसभेची वाहतूक परवाना वापरला पाहिजे असं किती लोकांना वाटते? असं म्हटल्यानंतर आम्ही ते बऱ्याच दिवस जाऊ बसलो. तो मामाजी विचारा यांना, मामाजी हे आमचा अधिकार आहे, लिहून आहे पहा, हे आमचा अधिकार आहे, लिहून आहे पहा. बराच मी यांना सांगितलं. तेव्हा मग हे मामाजी आमच्याकडून एकटे तरी तयार. मी खरं सांगतो, बरोबर आहे मामाजी. आता बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. मग हे एकटेच हात वरती केले. मग त्यांचे झाले 4 हात आणि तो मामाजी एकच हात. कलेक्टर साहबांनी म्हटला, देखो अभी वन विभाग का टीपी देना ये 4 लोगों का कहना है और आपके लोग काही. आता सदस्य एक असल्यानंतर कुठले 4 हात देणार? मग त्यांनी काय म्हटलं, मग म्हटलं आम्ही राज्यपालकडे जातो. तर नाही आप कहाँ जाओगे, आम्हाला माहिती आहे पेशा अधिकार आहे, राज्यपालाचं सर्व याचा अधीनस्थ व्हायला पाहिजे. मग हे होत नाही. मग ते म्हणाले नहीं आप वहाँ जाते जाते आपको बहुत समय लग जाएगा, 2-4 महीने पैसे आपको डेट लेने में लग जाएंगे, तो कुछ अधिकार मेरे तरफ है, मैं कर दूंगा. मग शेवटी त्यांनी वन विभागाची भीती वापरली. हे कसं होते, लढाई एखादी वेळेस लढतो, त्याचा फायदा जेव्हा होते आपण एकत्र बसत नाही. आज आपण एकत्र येण्याचं कारण काय आहे? वाहतूक परवाना ग्रामसभा छापून देईल असं 27 नोव्हेंबरचा GR निघाला. GR निघाला, पण कशी छापून देईल, कशा पद्धतीने छापून देईल, याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी अडचणीच्या आहेत. अडचणी कसं, आम्हाला ठराव लिहिता येत नाही ग्रामसभेचा अध्यक्ष सचिवांना. कोणत्या विषयावर लिहायचं ते बरोबर व्यवस्थित समजत नाही. मग आपण जर समजा स्वतंत्र ग्रामसभा असेल, मी टीपी छापलो. आता तर जेव्हा ग्रामकोष अंतर्गत लिलाव होत होते आणि वन विभागाची टीपी लागत होती, तेव्हा 60 लाख रुपये 72 लाख रुपये या कंत्राटदारांनी बुडवलेला आहे. आणि तुमची जेव्हा स्वतःची टीपी राहील तेव्हा हे डुबवणार याची मध्ये काही गॅरंटी आहे का? कारण सर्व लोक थोडेसे पिण्यामध्ये आणि 2 पैशामध्ये घेण्यामध्ये मग्न आहे. कसं होईल, एखादी युनिट घेईल तो, त्यांचे 50 लाख रुपये देण्याचे राहतील शिल्लक, तो म्हणेल एखाद्या ग्रामसभेकडे, अरे बाबा तो टीपी आम्हाला देणार होता, त्याची टीपी कुठं तर हरवून गेली, तू तुझी टीपी देऊन दे, हे घे तुला काही आहे ते. आता यांना काय माहित, स्टेटमेंट पाहिजे का तो, बँक स्टेटमेंट वगैरे चौकशी करेल का तो, NOC चेक करेल का तो देऊन देईल ना टीपी, देईल का नाही देईल? देतील. तुम्ही नाही होणारच ते, कारण पैशासमोर सर्वच काही. मग जेव्हा ते असं होईल, हे काय होईल, हे टीपी घेऊन जेव्हा वाहतूक चालेल, इथून गाडी जेव्हा वाहन चालेल आणि एखादी चेकपोस्ट पाशी ते लटकवण्यात येईल आणि मग तिथे त्याची चौकशी होईल, अरे हा तर माल इथला आहे, टीपी लागलेला आहे दुसऱ्या ग्रामसभेचा, ये ग्रामसभा वाले को जो अधिकार दिए थे इसका ये बराबर इस्तेमाल नहीं कर रहे है, ये फ्रॉड काम कर रहे हैं, इनका जो अधिकार है वो कॅन्सल कर दिया जाए. हे एक पत्र जर पाठवले मुख्य सचिवालयाला, ते आमचं भेटलेलं ते सर्व जाईल का नाही जाईल? सर्व GRच रद्द होईल. म्हणून त्या दिलीप भाऊनी म्हटलं त्या पद्धतीने, आमची जर जिल्हा महाग्रामसभा तयार झाली किंवा तालुका महाग्रामसभा चांगली मजबूत झाली, तर याच्या अधीनस्थ जर हे आपण केलं तर चांगलं राहील का नाही राहील? एक वाच राहील ना आपल्याला. आपण वरून देवाची टीपी घेतो, काय करायचे, टीपीची मागणी करतो ठराव अंतर्गत. मागणी केल्यानंतर ते म्हणतात तुम्हाला बँक स्टेटमेंट लेके आओ, ते पाहतात यांना आला का नाही तेवढा पैसा जेवढा यांना यायचा होता, ते म्हणतात NOC सर्व मिळालं तर NOC द्या. हे बऱ्याच ठिकाणी ठेकेदारांनी फ्रॉड केलेला आहे. हे आमचा बरेच लोक माझ्याकडे घेऊन येतात, माझे एवढे लाख राहिले तेवढे, अरे बाबा पण तुमचं काम जे आहे, नोटरी तरी हे शिवाजी भाऊ माहित आहे, शिवणच्या तालुक्यामध्ये मागच्या वर्षी गेलो, नोटरी लेटर पॅड मध्ये फक्त लिहून घेतात, हा ठेकेदार आम्ही याला देतो. काय आहे ते कामाचं त्यांचं काहीच समजत नाही. ऍग्रीमेंट सुद्धा एका कागदावर. प्रोफार्माची चर्चा झाली, काल मीटिंगमध्ये मंत्री होते आणि नाही ते अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. ठेवून आणला तो ठेकेदार होते आणि त्यांना तो
त्याला दोघांनाही समजत नाही तो का लिहत आहे. एक जुना प्रोफार्मा होता, पूर्ण पॉईंट हटवत आहे त्याच्यात. आता कसं आता हा जो जिआर आला की समजलं ते आम्ही असं सांगायचं कोणाला यांनी दोघांचे बघा आता हा जो जिआरचा जो जिआर निघाला पुढं